नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत. Syllabus of Oceanography introduced from June 2019. सागरी अभ्यासक्रमाचा परिचय आपल्याला जून 2019 मध्ये झालेला आहे आणि या विषयामध्ये आपल्याला 4 टॉपिकचा अभ्यास करावायचा आहे. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राचा परिचय किंवा सागरशास्त्राची ओळख. मॉड्यूल सेकंड, प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन, सागराचे गुणधर्म आणि सागराची गतिशीलता. मॉड्यूल थर्ड, अप्लाइड ओशनोग्राफी, सागराची उपयोगिता. मॉड्यूल 4, प्रॅक्टिकल. यापैकी मित्रांनो आपण सागरशास्त्राचा परिचय किंवा ओळख या चॅप्टरचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि सागराचे गुणधर्म व गतिशीलता याही चॅप्टरचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि आपण आता उपयोजित सागरशास्त्र या टॉपिकचा अभ्यास आपण मित्रांनो करीत आहोत. मित्रांनो, सागराची उपयोगिता, ज्याला आपण मॉड्यूल थर्ड अप्लाइड ओशनोग्राफी असं म्हटलेलं आहे, यामध्ये ओशियन ऑर मराईन डिपॉझिट्स म्हणजेच सागरी निक्षेप, स्त्रोत अँड क्लासिफिकेशन. सोर्सेस, स्त्रोत म्हणजे सोर्सेस, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. हा पहिला मुद्दा आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. ओशियन मराईन डिपॉझिट्स, ओशियन और मराईन डिपॉझिट्स, सोर्सेस अँड क्लासिफिकेशन हा पूर्ण अभ्यासलेला आहे. ओशियन रिसोर्सेस, सागरी साधन संपत्ती, त्याच्यामध्ये बायोटिक, मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस म्हणजे जैविक सागरी साधन संपत्ती, खनिज सागरी साधन संपत्ती, ऊर्जा सागरी साधन संपत्ती, या गोष्टींचा आपण अभ्यास करीत आहोत. यानंतर ओशियन पोल्युशन्स म्हणजे सागरी प्रदूषण, कॉजेस, इफेक्ट्स अँड मेजर्स, या गोष्टीचा आपण अभ्यास पुढे करणारच आहोत. आतापर्यंत आपण सागरी निक्षेपाचे स्त्रोत, यामध्ये भूमिजन्य स्त्रोत, जलीय स्त्रोत, जैविक स्त्रोत, ज्वालामुखी स्त्रोत, वैश्विक स्त्रोत, मानवी स्त्रोत, सागरी निक्षेपाचे वर्गीकरण, सागरी तळावरील निक्षेप स्थानानुसार वर्गीकरण. मित्रांनो, त्यानंतर आपण निर्मिती प्रक्रियेनुसार सागरी निक्षेपाचे वर्गीकरण आणि सागरजन्य निक्षेप, त्याच्यामध्ये जैविक सागरजन्य निक्षेप, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट युक्त ऊज, सिलिका युक्त ऊज, या गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्यानंतर मित्रांनो आपण सागरजन्य निक्षेपामध्ये अजैविक सागरजन्य निक्षेप, त्याच्यामध्ये तांबड्या मातीचे निक्षेप आणि मेटॉरिक डस्ट यांचा अभ्यास केला आणि ज्वालामुखी निक्षेप याचाही आपण अभ्यास केला. आणि आपण सागरी साधन संपत्तीचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत. यामध्ये सागरी साधन संपत्तीमध्ये आपण मित्रांनो अर्थ, वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केलेला आहे. आणि आज आपण सागरी साधन संपत्तीचे उपयोग किंवा महत्त्व हाही अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये सुरू केलेला आहे. तो अभ्यास आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. या उपयोगामध्ये आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की अतिप्राचीन काळापासून सागरी साधन संपत्ती महत्त्वाची राहिल्याने मानव हा याकडे आकर्षित झालेला आहे आणि ही साधन संपत्ती मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि मित्रांनो, या उपयोगाच्या दृष्टिकोनातून आपण सागरी
संपत्ती, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहिल्या की जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून सागर आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, मासेमारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, खनिजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, ऊर्जा साधना संपत्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर औषधी किंवा मेडिसिन्स, औषधी जी काही गोष्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतोय. आणि मनोरंजन आणि महिला विसर्जन यावरती आपण भाष्य केलेलं नव्हतं. मित्रांनो, मनोरंजनासाठी सुद्धा सागरी साधन संपत्ती किंवा सागर हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पृथ्वीवरच्या सर्व असणाऱ्या सागर किनारे हे आज पर्यटन स्थळ बनत आहेत. त्यासाठी विशेषतः त्या ठिकाणी बीच असावं लागतं. आणि ज्या ठिकाणी बीचेस नैसर्गिकरित्या बीचेस आणि अनुकूल हवामान आणि निसर्गरम्य वातावरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पर्यटन हा व्यवसाय अत्यंत बहरलेला आहे, फुललेला आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला नजीकच असणारी जी काही कोकण किनारपट्टी किंवा आपल्याला नजीकच असणारा गोवा, या ठिकाणी आपण बघतो की प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहावयास मिळते. तर या दृष्टिकोनातून मनोरंजन साठी किंवा आपलं विश्रांतीसाठी किंवा आपल्याला ज्याला आपण म्हणतो की नित्य दैनंदिन कार्य करत असताना त्यातून आपल्याला थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून आपण अशा ठिकाणी भेटी देत असतो. तर या मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला सागर ही जी काही ठिकाण आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे किंवा ही साधन संपत्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ह्यामध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण सागराचे आपण ऋण व्यक्त करावयाला हवं. त्यासाठी आपण इतरही साधन संपत्तीचं महत्त्व किंवा इतर गोष्टी आपण पाहूच, परंतु मनोरंजनाच्या दृष्टिकोनात सुद्धा सागर हा पाठीमागं नाही आहे. त्याच्यामध्ये आपण लॉन्चर बोटी आपण किंवा लॉन्चर स्कूटर वॉटर स्कूटरवरून आपण फेरफटका मारतो, आपलं मनोरंजन करतो. लॉन्चर बोटीमधून आपण फेरफटका मारतो, आपण मनोरंजन करतो. किंवा मित्रांनो आपण मोठ्या छोट्या अशा बोटीतून आपण सागरी सफरी करतो, सागरामध्ये फेरफटके मारतो, 1 दिवस 2 दिवस आपण सफरी करतो. या सर्व गोष्टी, याशिवाय मित्रांनो सागरामध्ये आपण क्युबा डायव्ह करतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यासाठी सागर हे मनोरंजनाचं ठिकाण बनलेलं आहे. आणि मनोरंजन हे सुद्धा मित्रांनो साधन संपत्तीमध्ये येतं, कारण मनोरंजन ही सुद्धा मानवाची अत्यंत महत्त्वपूर्ण गरज आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय मित्रांनो आपण मनोरंजनाचं आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की जी काही हॉलिवूड असेल, ज्याला आपण पिक्चर निर्मिती करणारं हॉलिवूड असेल, बॉलिवूड असेल, टॉलिवूड असेल, अनेक प्रकारचे जी काही अशा फिल्म इंडस्ट्रीज आहेत, या फिल्म इंडस्ट्रीजमधून आपण बघतो मित्रांनो की सागर किनारे त्या ठिकाणी सुद्धा फिल्म शूटिंग होतं. त्या ठिकाणी सुद्धा कथानक या सागराच्या आधारे आपण गुंतलेलं किंवा आपण निर्माण केलेलं पाहतो. किंवा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नृत्य वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. हे सुद्धा आपल्याला सागर आपण एक मनोरंजनाचं साधन म्हणून आपण याकडं पाहू शकतो. अशा अनेक प्रकारे ज्या भूभागाला किंवा आपण म्हणूया अंतर्गत भूभागाला सागर किनारे लाभलेले नसतात, त्या सर्व लोकांना सागरांचं प्रचंड असं आकर्षण असतं आणि ते सर्व लोक मनोरंजनासाठी सागराकडं वळतात असं आपण या ठिकाणी विधान करू शकतो. या दृष्टिकोनातूनही सागराला अत्यंत महत्त्व आहे. आणि हे जे काही महत्त्व आहे हे फक्त स्थानिक पातळीवरती महत्त्व राहिलं नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचं महत्त्व पोहोचलेलं आहे. उदाहरणार्थ गोव्यासारख्या ठिकाणी तर आपण बघतो की पाश्चात्य देशातील ज्या ठिकाणी सागर आहे, ज्या ठिकाणी बीचेस आहेत, परंतु त्या ठिकाणचे लोक सुद्धा गोव्याच्या आपण बीचेसवरती येतात. त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणार जे काही सूर्यस्नान केंद्र म्हणून ते महत्त्वपूर्ण आहे. कारण युरोपियन कंट्रीजमध्ये आपण बघतो किंवा आपण विशेषतः ज्या ठिकाणी पहा की प्रचंड असा सूर्यप्रकाश नाहीये किंवा उष्णता नाहीये, त्या ठिकाणच्या लोकांना या सूर्यस्नानाचं
अत्यंत महत्त्व असतं आणि ते सूर्यस्नानासाठी किंवा या सूर्यप्रकाशासाठी या बीचेसना भेटी देतात. या बीचेसवरती काय करतात, पहुडतात आणि सूर्यस्नानाचा आनंद घेतात. हेही एक मनोरंजनाचं कारण ठरतं. म्हणजे हे जो महत्त्व जे आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्त्व आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि मैला विसर्जन हे अत्यंत घाणेरडा उपयोग आहे आणि अत्यंत चुकीचा उपयोग आहे. परंतु जे काही सागर किनारी जी काही शहर आहेत त्या शहरांचं मैला विसर्जनाचं स्थान हे समुद्र म्हणून त्याचा वापर केला जातो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे मित्रांनो, कारण निसर्गातील प्रत्येक गोष्टीची नासाडी करायला अत्यंत कमी वेळ लागतो, परंतु त्या गोष्टीचं शुद्धीकरण करायला खूप वेळ लागतो, लक्षात घ्या. आणि यासाठी आपण अत्यंत जाणीवपूर्वक वागलं पाहिजे, जाणीवपूर्वक राहिलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तरच आपल्याला निसर्ग हा काय करणार आहे, आपल्याला योग्य प्रतिसाद देणार आहे. अन्यथा निसर्गाचा जो काही प्रकोप आहे हा प्रकोप अनेक प्रकारे चालूच राहणार आहे. आणि मग तो महापुराच्या स्वरूपात असेल, भूकंपाच्या स्वरूपात असेल, ज्वालामुखीच्या स्वरूपात असेल, दरडी कोसळण्याच्या स्वरूपात असेल, किंवा अतिवृष्टीच्या स्वरूपात असेल, किंवा मित्रांनो सध्या चालू असणारी जी काही कोरोनाची महामारी आहे त्या महामारीच्या स्वरूपात असेल. निसर्गाला आपण योग्य प्रतिसाद न दिल्यामुळं, अशा चुकीच्या आपल्या वागण्यामुळं किंवा चुकीच्या आपल्या प्रतिक्रियेमुळं जी काही आपल्याला प्रतिसाद मिळतो तो अत्यंत भयानक असतो, हे आपण विसरून चालणार नाही. म्हणून आपण योग्य प्रकारेच या साधनसंपत्तीचा, सागर या साधनसंपत्तीचा वापर केला पाहिजे. काही जगातील काही देशांचं आपण उदाहरण सुद्धा आपण सांगू शकतो. इस्रायल सारखा देश आहे, या देशातील लोक पाण्याचं अत्यंत वापर करतात. कॅनॉल ओलांडताना काळजीपूर्वक कॅनॉल ओलांडतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैला कचरा टाकत नाहीत, स्नान सुद्धा करत नाहीत, हातपाय सुद्धा धुत नाहीत, पाणी बाजूला घेऊनच त्या पाण्याचा वापर करतात. हेही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीवरती आपण अधिक भाष्य पुढं करणारच आहोत. परंतु आपण मनोरंजन करत असताना किंवा सागराचा उपयोग करत असताना चुकीच्या पद्धतीचा उपयोग आपण करू नये, अशी तळमळ आपल्याला वाटणं साहजिक आहे. म्हणून हे भाष्य. यानंतरचा जो काही उपयोग किंवा महत्त्व आपण पाहूया की युद्धविषयक जी काही डावपेच असतात, या दृष्टिकोनातून सागरांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विशेषतः जी काही मोठी मोठी बलाढ्य असणारी जी काही राष्ट्र आहेत, मग अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, या राष्ट्रांना दुसऱ्या असणाऱ्या छोट्या छोट्या राष्ट्रावरती आपला प्रभाव ठेवायचा आहे. आणि म्हणून छोट्या राष्ट्रांच्या वरती प्रभाव टाकण्यासाठी या छोट्या राष्ट्रांच्या सानिध्यात असणारा जो काही सागर आहे, त्या सागरामध्ये असणारी जी काही बेटं आहेत, हे बेटं ताब्यात घ्यायचा प्रयत्न ही बलाढ्य राष्ट्र करतात. आणि त्या ठिकाणी मित्रांनो ते आपला सैन्यांचा तळ टाकतात, जेणेकरून नजीकच असणाऱ्या जे काही छोट्या मोठ्या राष्ट्रांच्या वरती आपला अधिक प्रभाव राहील, आपला दबाव राहील, किंवा आपण भविष्य काळामध्ये युद्धाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते आपल्याला उपयुक्त ठरेल. अशा प्रकारची नीती, कूटनीती आपण म्हणू, ही मोठी जी काही असणारी जी काही राष्ट्र आहेत, ही राष्ट्र अशा प्रकारची नीती आखतात. आणि यालाच आपण युद्धविषयक डावपेचाच्या दृष्टिकोनातून सागरांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याचबरोबर पहा की सागरामुळं पृथ्वीवरील जे काही तापमान आहे, तापमानाचं नियमन झालेलं आहे मित्रांनो. हे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की जर पृथ्वीवरती बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की पृथ्वीवरती जे काही विभाजन झालेलं आहे पाण्याचं आणि जमिनीचं, हे चुकीचं झालेलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. का वाटायला लागतं की लोकसंख्या वाढत आहे आणि आपल्याला वापरात आलेली जी काही आपल्याला निसर्गानं प्रदान केलेली जी काही जमीन आहे किंवा भूभाग आहे, हा 29% भूभाग आहे. यामध्ये सुद्धा माझं आत्ताचं विधान आहे चुकीचं आहे. आपल्याला म्हणजे फक्त मानवासाठी हे 29% भूभाग नाही आहे, तर संपूर्ण जे काही प्राणी आहेत या प्राण्यांच्यासाठी, वनस्पतींच्यासाठी आणि त्या प्राण्यांच्या मधलाच एक घटक म्हणून मानवासाठी, यासाठी 29% भूभाग आहे. आणि या भूभाग आपल्याला आत्ता काय झालेला आहे मित्रांनो, तो कमी पडतोय. हा भाग चुकीचा आहे, कारण आपण
आपला हव्यास आहे हा हव्यास प्रचंड आहे मित्रांनो. परंतु या पृथ्वीवरती असणारे जे काही प्राणी आणि वनस्पतींना पोषक असणार जे काही वातावरण आहे, पोषक असणार जे काही हवामान आहे, या पोषक गोष्टी या सागरामुळं शक्य झालेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर की आपण देऊ शकतो की मित्रांनो की हवामानाचा एक घटक आहे तापमान. हे तापमान जे काही नियमित ठेवण्याचं काम कोण करत असेल तर तो सागर करतो. जर हे सागर नसतं तर मित्रांनो तापमान कक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले असते की दिवसाचं प्रचंड तापमान आणि रात्रीचं प्रचंड कमाल तापमान. दिवसात कमाल आणि तेही खूप कमाल आणि रात्री किमान तेही खूप किमान, आणि यामधला जो असणारा जो काही प्रचंड तफावत आहे ज्याला तापमान कक्षा असं म्हणतो, यामुळं सजीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळालं नसतं. आणि सजीवांचं अस्तित्व म्हणजेच आपल्याला पृथ्वी चैतन्यमय पाहायला मिळाली नसते. म्हणजेच आपल्याला की या असणाऱ्या पृथ्वीचं तापमान असेल किंवा पृथ्वीचं असणाऱ्या हवामानामधील इतर घटक असतील, ते सर्व घटक या सागराशी संबंधित आहेत मित्रांनो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की उदाहरणार्थ पहा की 29% भूभागाला जे काही पाणी पुरवठा करतो तो पाणी पुरवठा करण्याचा स्रोतच मुळात सागर आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जलचक्राचं मूळ उगमस्थान आहे, हे उगमस्थान हे सागर आहे. अशा प्रकारे जे काही सागराचं जे काही महत्व आहे हे अनन्यसाधारण आहे. मग या जलचक्रामध्ये असणारी जी काही बाष्पीभवन प्रक्रिया असेल, या बाष्पीभवन प्रक्रियेपासून ढग बनणं असेल, या वाऱ्यामुळे हे ढग वाहून जाणं असेल, या ढगांच्या पासून पुन्हा सांद्रीभवन होणं असेल आणि सांद्रीभवनामुळं या 29% भूभागावरती पाऊस पडणं असेल, पडलेला पाऊस या ओहोळ ओढा नाला या स्वरूपात नदी आणि नदी नंतर समुद्राला येऊन मिळणं असेल, ह्याला आपण जलचक्र म्हणतो. या सर्व गोष्टींमध्ये सागराची जी काही भूमिका आहे ही अत्यंत महत्वाची आहे. कारण सागर हा या जलचक्रातील जलाचा स्रोत आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिल्यास याचं महत्व अधिकच वाढतं असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि पुन्हा एकदा वैशिष्ट्यामध्ये आपण एकदा पाहिलेलं आहे आणि शेवटचं वैशिष्ट्यामध्ये की अलीकडे किंवा वर्तमान काळामध्ये सागरातून आपल्याला अन्न म्हणून आपल्याला मासे प्राप्त होत आहेत आणि भविष्य काळात सुद्धा आपली गरज जी आहे अन्न ही गरज समुद्र पूर्ण करणार आहे. या दृष्टिकोनातूनही आपण सागराकडं अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेतून पाहिलं पाहिजे. हे महत्त्वपूर्ण आहे. आणि याचबरोबर पहा खनिजांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण भविष्यकाळ आज तर वळलोच, परंतु भविष्यकाळात सुद्धा आपण सागराकडे वळणार आहोत. कारण अनेक 29% भूभागावरची अनेक जी काही साधन संपत्ती आहेत किंवा खनिज आहेत, ही खनिज संपत चाललेली आहेत, संपुष्टात येत चाललेली आहेत. आणि तेव्हा मित्रांनो आपल्याला आपली गरज भागवण्यासाठी सागरामध्ये असलेली जी काही खनिज आहेत या खनिजाकडे ओळावं लागतंय. आज सुद्धा ओळावं लागतं आणि भविष्यकाळात सुद्धा आपल्याला ओळावं लागणार आहे. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा जी काही सागराचं जे काही महत्व आहे हे महत्व अनन्यसाधारण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो सागरी साधन संपत्ती अर्थ, वैशिष्ट्य, उपयोग किंवा महत्व पाहिल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडं वळणार आहोत. तो मुद्दा आहे सागरी साधन संपत्ती वर्गीकरण. या वर्गीकरणासंदर्भात आपण या ठिकाणी जो चार्ट आहे या चार्टवरती एक दृष्टिक्षेप टाकूया आणि मग यातील एक जो भाग आहे त्या एका भागाचं आपण साधन संपत्तीचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सागरी साधन संपत्तीचं वर्गीकरण यामध्ये की 3 प्रमुख प्रकार या साधन संपत्तीचे केले आहेत. एक आहे जैविक सागरी साधन संपत्ती, पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे खनिज सागरी साधन संपत्ती. तिसरा प्रकार आहे ऊर्जा सागरी साधन संपत्ती. मग या 3 प्रकारामध्ये आपण पुन्हा काही प्रकार पडलेले आहेत, त्या प्रकारांच्याकडं आपण एक दृष्टी टाकणं आवश्यक आहे. तो पहिला प्रकार आहे पहा जैविक सागरी साधन संपत्ती. यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडलेले आहेत.
एक खाद्य साधन संपत्ती, किंवा जैविक मध्ये खाद्य साधन संपत्ती आणि अखाद्य साधन संपत्ती. आणि खाद्य साधन संपत्तीमध्ये पुन्हा मित्रांनो दोन प्रकार पडलेले आहेत, प्राणीजन्य खाद्य आणि वनस्पतीजन्य खाद्य. अशा प्रकारे या जैविक साधन संपत्तीचं वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि यानंतर मित्रांनो पुढचं जे काही वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचं नाव आहे खनिज सागरी साधन संपत्ती. या खनिज सागरी संपत्तीचे पुन्हा मित्रांनो 3 प्रकार पडलेले आहेत. या 3 प्रकारामध्ये आपण पहिला प्रकार आहे पाण्यात विरघळलेली खनिजे. दुसरा प्रकार आहे संचयनात मिसळलेली. अर्थात मित्रांनो या संचयनात मिसळलेली जी काही साधन संपत्ती आहे यामध्ये 2 प्रकार पडतात, एक स्थानानुसार आणि एक स्वरूपानुसार. तर आपण असं म्हणूया अगोदर स्थानानुसार, संचयनात मिसळलेली स्थानानुसार साधन संपत्ती आहे. त्याच्यामध्ये एक पृष्ठभागावरील साधन संपत्ती आणि एक उपपृष्ठभागावरील साधन संपत्ती. तर पृष्ठभागावरील साधन संपत्तीमध्ये समुद्रबुड जमिनीवरील साधन संपत्ती, खंडांत उतारावरील साधन संपत्ती, खोल समुद्र तळावरील साधन संपत्ती असे प्रकार पृष्ठभागावरील साधन संपत्तीमध्ये पडतात. तर ही झाली संचयनात मिसळलेली स्थानानुसार साधन संपत्ती. आणि नंतर आपण स्वरूपानुसार साधन संपत्ती. स्वरूपानुसारची काही साधन संपत्ती आहे त्या स्वरूपानुसारच्या साधन संपत्तीमध्ये मित्रांनो पुन्हा 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पडलेली पाहायला मिळतात. तर या 3 प्रकारामध्ये एक प्रकार आहे क्षारयुक्त साधन संपत्ती, एक प्रकार आहे क्षारयुक्त साधन संपत्ती. दुसरा प्रकार आहे ऊर्जायुक्त साधन संपत्ती. आणि तिसरा प्रकार आहे खोल ऊर्जायुक्त साधन संपत्तीनंतर असेंद्रिय साधन संपत्ती. अशा प्रकारे आपण या खनिज साधन संपत्तीचे 3 प्रकार पाहिले. एक आहे पाण्यात विरघळलेली साधन संपत्ती आहे, दुसरे आहे की संचयनात मिसळलेली स्थानानुसारची साधन संपत्ती, तिसरी आहे स्वरूपानुसारची साधन संपत्ती. असं खनिजांचे 3 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. हे दुसऱ्या प्रकारची आपण सागरी साधन संपत्ती झाली. तर तिसऱ्या प्रकारच्या सागरी साधन संपत्तीमध्ये आपण प्रकार पाहिलेले आहेत. एक प्रकार आहे ऊर्जा साधन संपत्ती. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, आणि अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीमध्ये आपल्याला सागरी लाटापासून किंवा सागरी भरती ओहोटीपासून जी काही आपल्याला ऊर्जा प्राप्त होते या ऊर्जेला आपण अपारंपरिक ऊर्जा असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण सागरी साधन संपत्तीचं जे काही वर्गीकरण आहे या वर्गीकरणाचा जो काही चार्ट आहे या चार्टचं वाचन किंवा याच्यावरती दृष्टिक्षेप टाकलेला आहे. आणि मग यातील एक एक भाग आपण सविस्तर असा अभ्यासणार आहोत. मित्रांनो प्रथम आपण अभ्यास करूया. तो अभ्यास आहे सागरी जैविक साधन संपत्तीचा. मित्रांनो सागर संपत्ती संदर्भात आपण पाठीमागील 2 तास आपण त्याचं अर्थ, वैशिष्ट्य, महत्व हे पाहिलेलं आहे. याविषयी सागरी साधन संपत्तीविषयी जितकं आपण भाष्य करू तितकं कमीच आहे, परंतु त्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वीवरील जे काही महासागर आहेत हे जगाच्या संस्कृतीचे पुराभिलेख आहेत. प्राचीन कालखंडातील मानवी समाजापासून आजच्या प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत सर्व पुरावे महासागराच्या तळभागावर टिकवून ठेवलेले आढळतात. महासागराच्या तळभागावर संचयित झालेल्या घटकांच्या अभ्यासावरून तसेच उत्खननावरून जगाचा इतिहास समजण्यास मदत होते. मानवी जगाचा इतिहास पाहता अनादी काळापासून आज अखेर मानवाने
सागराचा वापर आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केला असल्याचे असंख्य पुरावे आपल्या समोर येतात. ज्या घटकांमध्ये गरज भागविण्याची क्षमता असते मित्रांनो, त्यांनाच आपण साधन संपत्ती असं म्हणतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण साधन संपत्तीचं वर्णन जितकं करू तितकं कमीच आहे. आणि मग यामधील जे काही आपण आत्ताच जो चार्ट पाहिला त्या चार्टनुसार आपण पहिल्या गोष्टीकडे वळणार आहोत. तो पहिली गोष्ट आहे की सागरी जैविक साधन संपत्ती. आता या शब्दातच आपल्याला याचा अर्थ लपलेला आहे. जैविक या शब्दातच अर्थ लपलेला आहे की जिवंत किंवा सजीव हे एक साधन संपत्तीचा प्रकार आहे. अर्थात दुसराही आहे, आपण पुढे पाहू की अजैविक. आणि जैविक आणि अजैविक साधन संपत्तीचं सागर हे मित्रांनो काय आहे, प्रचंड असा आगार आहे, भांडार आहे. विपुल अशी साधन संपत्ती यामध्ये दडलेली आपल्याला पाहायला मिळते. समुद्रातील साधन संपत्ती पृष्ठभागावरून वाहत जाणाऱ्या नद्यांच्यामुळे आलेली असते. यात वनस्पती व प्राण्यांचे अवशेष असतात. याशिवाय समुद्राच्या उथळ भागात ही वनस्पती वाढते. समुद्र व महासागरात 40,000 जातीच्या पदार्थांचे सूक्ष्म कण आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. आणि याशिवाय 25,000 जातींचे मासे आढळतात. याशिवाय समुद्रात निरनिराळी खनिजे किंवा विविध प्रकारची जीवनसत्वे, औषधी घटक आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी आपण प्रथम जैविक साधन संपत्तीवरती एक दृष्टिकोन टाकूया. आणि सागरामध्ये जैविक साधन संपत्ती फार मोठ्या प्रमाणात मित्रांनो आढळते. या साधन संपत्तीचे खाद्य व अखाद्य अशा प्रकारचे 2 प्रकार जैविक साधन संपत्तीमध्ये पडतात मित्रांनो. तर प्रथम आपण जो आहे खाद्य साधन संपत्ती किंवा खाद्य साधन संपत्ती, अर्थात ही जैविक साधन संपत्ती आहे, वरती टायटलवरून समजतेच आपल्याला. त्यामध्ये प्रथम आपण प्राणीजन्य खाद्याकडे आपण वळणार आहोत. पहा मित्रांनो, खाद्य साधन संपत्तीमध्ये विशेषतः समुद्रावरील जी काही पृथ्वीवरील जी काही समुद्र आणि महासागर आहेत हे खाद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत संपन्न असे आहेत किंवा समजले जातात आणि आहेतही मित्रांनो. समुद्रात सापडणाऱ्या विविध पदार्थांचा मनुष्याच्या खाद्यासाठी उपयोग होतो आणि या खाद्याची 2 भागात विभागणी केली जाते. आता हे 2 भाग कोणते आहेत, तर पहिला भाग आहे प्राणीजन्य खाद्य आणि दुसरा भाग आहे वनस्पतीजन्य खाद्य. तर प्रथम आपण प्राणीजन्य खाद्याविषयी थोडंसं पाहूया. समुद्रात प्राणीजन्य साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळते. या साधन संपत्तीचे 2 विभागात विभागणी केली जाते. एक आहे खाद्य म्हणून माणसांना खाण्यासाठी उपयुक्त असणारे प्रोटीनयुक्त जे काही खाद्य आहे, उदाहरणार्थ मित्रांनो मासे. तर काही खाद्य हे मित्रांनो विशेषतः आपण जे काही पाळीव प्राणी पाळतो या पाळीव प्राण्यांच्यासाठी सुद्धा हे प्राणीजन्य खाद्य उपयोगात आणलं जातं. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपण प्राणीजन्य खाद्याचे 2 भागात विभागणी केल्यानंतर आपण अत्यंत महत्त्वपूर्ण जो काही मानवाला खाद्य म्हणून किंवा प्रोटीन आहार पुरवणारा जे काही प्रकार आहे तो म्हणजे मासे. तर या माशांच्याकडे आपण वळणार आहोत. पृथ्वीवरील जे काही समुद्र आहेत किंवा महासागर आहेत किंबहुना मोठे जलाशय ज्याच्यामध्ये नदी आहे, सरोवर आहेत किंवा तळी आहेत, यामध्ये सुद्धा आपल्याला मासे पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी फक्त आपण सागरी साधन संपत्तीचा अभ्यास करत असल्यामुळं आपण सागरांचाच या ठिकाणी नामोल्लेख करूया. तर पृथ्वीवरील जी काही समुद्र आणि महासागरामध्ये खाद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय जी काही महत्त्वपूर्ण असणारा जी काही प्रकार आहे तो म्हणजे मासे. समुद्रात सापडणाऱ्या विविध प्राण्यांचा मनुष्याच्या खाद्यासाठी उपयोग होतो. यात प्रमुख आहे तो म्हणजे मासे. आणि या माशांच्या मध्ये मित्रांनो सागरी माशांचा माणसांना खाण्यासाठी जो काही उपयोग होतो
त्यामध्ये महत्त्वपूर्ण उल्लेख करणं की प्रोटीन मोठ्या प्रमाणात B12 नावाचं प्रोटीन किंवा व्हिटॅमिन्स आपल्याला प्राप्त होतं. यात फॅट आणि कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थ अत्यंत कमी असतात. म्हणजे इतर जे काही आहाराच्या तुलनेत हा आहार चांगला आहे असं या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी म्हणतात की प्रोटीनयुक्त आहार असतो, कमी फॅटचा आहार असतो, कमी कोलेस्ट्रॉलयुक्त आहार असतो असं या माशांच्या संदर्भात आपल्याला सांगितलं जातं. याशिवाय मित्रांनो, उच्च रक्तदाब कमी करण्यास किंवा हृदयरोगावरती नियंत्रण प्राप्त करण्यासाठी सुद्धा या माशांचा आपल्याला उपयोग मित्रांनो होतो. याचबरोबर हे जे काही मासे आहेत हे आपल्याला मानवांना विशेषतः खाद्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर जनावरांचं खाद्य म्हणून सुद्धा या माशांचा उपयोग होतो. पहा, अशा प्रकारे मित्रांनो आपली वेळ या ठिकाणी झालेली आहे. आपण पुढील तासाला माशांचे प्रकार आणि इतर काही गोष्टी आहेत या गोष्टींच्यावरती आपण भाष्य करू. आता आपण या ठिकाणी मित्रांनो थांबूया. धन्यवाद.